मांडणी कशी आहे? आम्हाला आमच्या सामाजिक न्यायाच्या हक्काकरता आम्हाला राजकीय हक्क पाहिजे. राजकीय हक्क फक्त राजकीय हक्क म्हणून नव्हे. आता म्हणजे त्याची खोलवर तर तुम्ही चिकित्सा कराल, अजून काही बोलता येईल, पण आपण मुख्य मुद्दे पाहू. आता विचार करा की मग आपण जेव्हा सायमन कमिशन आलं आणि सायमन कमिशन समोर बाबासाहेबांनी निवेदन दिलं, तिथेही तोच मुद्दा आला किंवा आमचे सामाजिक हक्क, आमचे मानवाधिकार तेव्हा सुरक्षित राहतील जेव्हा आम्हाला राजकीय हक्क मिळतील. मग आपण पुढे जातो, पुणे करार झाला किंवा अजून बाकी गोलमेज परिषद पुणे, त्याच्यामध्ये तोच मुद्दा आहे की आम्हाला राखीव मतदारसंघ पाहिजे, आम्हाला राखीव मतदारसंघ नको, असे आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. राखीव म्हणजे कंबाईन आम्हाला असे नको की ज्याच्यामध्ये हिंदू आणि बाकी लोक मतदान करतील असे मतदारसंघ नको. आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे आणि स्वतंत्र मतदारसंघाची जी लढाई आहे ती कशा करताय? आम्हाला आमचे राजकीय हक्क याच्याकरता मिळावेत, कारण की आमचा सामाजिक जो लढा आहे तो कायम राहावा, आम्हाला मानवी हक्क मिळावे. आता तुम्ही बघा ही लढाई कशी चालते. म्हणजे राजकीय हक्क हवे कशा करता पाहिजेत? आमच्या सामाजिक अधिकाराच्या, आमच्या मानवी अधिकाराच्या या विषमतेच्या विरुद्ध लढा देण्याकरता आम्ही तेव्हाच यशस्वी होऊ शकतो जेव्हा आम्हाला राजकीय हक्क मिळतील. आणि तुम्ही पूर्ण बाबासाहेबांच्या लढाईचं विश्लेषण करा किंवा आमच्या हा मानवाधिकारांकरता आम्हाला राजकीय हक्क पाहिजेत. आम्हाला फक्त राजकारणात आम्हाला सत्ताधारी व्हायचं आहे, आम्हाला फक्त सत्ता मिळवायची आहे, याच्याकरता लढत नव्हता. आता मी थोडंसं आता अनेक बाबासाहेबांच्या याचं आपण नंतर विश्लेषण करू. तुम्ही बघा आता यावेळी जेव्हा निवडणुका झाल्या, ज्या काही निवडणुका झाल्या आणि त्यांच्यामध्ये आंबेडकरी पक्ष उतरले, ताकदीने उतरले, त्यावेळेस तुमच्या या संपूर्ण लढ्यामध्ये कुठं सामाजिक प्रश्न आला? कारण काय, जे मानवी हक्काचे लढे होते, या देशामध्ये विषमता आहे, अनेक समूह आहेत आणि या समूहामध्ये आपला एक समूह आहे ज्याला दोन प्रकारच्या प्रतिबंधांशी सामना करावा लागतो. आपल्याला समाजात स्थान नाही. आजही जर तुम्ही म्हणाल, आपण जर असा तार्किकदृष्ट्या विचार केला की अस्पृश्यता कमी झालेली आहे, पण तरीही जातीभेद हा कमी झालेला नाही आहे. अजूनही जातीयतेचे चटके आपल्या ग्रामीण भागात आणि शहरी भागात आपण अनुभवतो. तो जो भेदभाव होता कमी झाला असेल, संपला नाहीये. आणि अशा वेळेस जेव्हा आपण राजकीय दृष्टिकोनातून विचार करतो त्यावेळेस आपली वस्तुस्थिती, आपलं आंदोलन, आपलं मूळ जो काय ते विसरून जाणं आणि मला पॉलिटिकल गेन का नाही मिळाला, मला राजकीय हक्क का नाही मिळाले, माझं राजकारणात स्थान कुठं आहे, याच्यावर जेव्हा आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करतो तेव्हा आपण कुठंतरी आपल्या मूळ विचाराला विसरतो आहोत. तो एक संघर्ष आहे. आता त्या संघर्षामध्ये, ज्या आपल्या एकूण सामाजिक न्यायाच्या संघर्षामध्ये अजून एक संघर्ष जुळतो आणि हा संघर्ष फार व्यापक आहे. बाबासाहेबांनी जेव्हा पहिल्यांदा साऊथ ब्युरो कमिटीला जे निवेदन दिलं, जिथं आपण म्हणतो की जे बाबासाहेबांचं सार्वजनिक जीवनातलं पहिलं निवेदन, आणि त्याच्यामध्ये त्यांनी हक्काची मांडणी केलेली आहे किंवा जर समजा आम्हाला आमचे मानवी हक्क मिळवायचे असतील तर आम्हाला राजकारणामध्ये स्थान मिळालं पाहिजे. मग आता इथून राजकीय लढ्याचा संघर्ष सुरू होतो की जोपर्यंत आम्हाला राजकीय हक्क मिळत नाही तोपर्यंत आमचे सामाजिक हक्क सुरक्षित राहणार नाही, ते आम्हाला मिळणार नाही. म्हणून आम्हाला राजकीय हक्क पाहिजेत. आता इथं पुन्हा तुम्ही त्या संघर्षाकडे पहा की राजकीय हक्काकरता आम्हाला हक्क पाहिजेत. राजकीय हक्क प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे आणि मानवाधिकाराचा हक्क प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. हे दोन्ही हक्क आहेत आपले. एक माणूस म्हणून मला माणसासारखं जगण्यात यावं हा तुमचा एक मूलभूत हक्क आहे. आणि त्याच प्रकारे देशाच्या राजकारणात, देशाच्या पक्षीय राजकारणात तिथं सुद्धा माझा सहभाग असावा, हे दोन अधिकार आहेत. आम्हा ज्यांना आपण दलित, शोषित, पीडित म्हणतो त्यांना त्यांचे मानवी हक्क मिळाले पाहिजे आणि त्या मानवी हक्क मिळाले पाहिजे याच्याकरता गोलमेज परिषद आहे. आणि त्याच गोलमेज परिषदमध्ये जे मुद्दे मांडण्यात आले त्याच्यामध्ये नोकरीमधलं आरक्षण, शिक्षणामधलं आरक्षण आणि शिक्षणाकरता राखीव ठेवलेला पैसा, एक कलम आहे त्या गोलमेज परिषदेमध्ये जे मांडण्यात आलं आणि नंतर ते पुणे करारामध्ये रिफ्लेक्ट झालं की बा जी आमची मुलं आहेत, शिकणारी मुलं आहेत, त्यांच्याकरता राज्याच्या फंडातून एक निश्चित अमाऊंट ठेवला जाईल. म्हणजे आता बघा गोलमेज परिषदेमध्ये आंदोलन जे झालं त्याच्यामध्ये मानवी हक्काचा जाहीरनामाच आहे पूर्ण, आणि त्याच्यामध्ये तेच म्हटलेलं आहे की ज्या अनेक देशांमध्ये ज्या मानवांशी
भेदभाव केला जातो तो भेदभाव केला जाऊ नये आणि त्याच्याकरता जर कोणी भेदभाव करत असेल तर त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी ही गोलमेज परिषदेत आहे आणि तीच मग पुढं अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये रिफ्लेक्ट होते. अॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन जो ऍक्ट आहे, अत्याचार प्रतिबंधन ऍक्ट आहे, तो त्याच्यात रिफ्लेक्ट होते. आता तुम्ही गोलमेज परिषदेमध्ये बघा तर तिथेही तुमच्या सामाजिक मागण्या, सामाजिक हक्काच्या मागण्या या प्राथमिक आहेत. आता तुम्ही या संदर्भात विचार करा की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महत्वपूर्ण जी आंदोलन होतात ती सामाजिक न्यायाच्या हक्कासाठी आहे, मानवाधिकारासाठी आहे. कारण या देशामध्ये जी रूढी परंपरा आहे, अस्पृश्यतेची रूढी आहे, त्या अस्पृश्यतेच्या रूढीमुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे संधी नाही. त्यामुळं आपला पहिला जो लढा झाला तो झाला आपल्या मानवी हक्काचा लढा. आणि ज्यावेळेस आपण फक्त निवडणुकांचा विचार करतो त्यावेळेस आपण आपला मूळ जो आंबेडकरी जनतेचा लढा आहे तो मूळ लढा हा कुठेतरी विसरून जातो आणि आपल्या डोळ्यासमोर फक्त राजकीय आम्हाला स्थान कुठं आहे, आमचे पद कुठं आहेत, आम्हाला आमदारकी का नाहीये, आपण एवढाच विचार करतो आणि त्यावेळेस आपण विसरून जातो की आपण कोणत्या संघर्षातून आलेलो आहोत. रूढीमुळे आम्हाला सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरता येत नाही. तो हक्क आमचा आहे, एक माणूस म्हणून तो हक्क आहे आमचा. तो आपलं पहिलं आंदोलन होतं. आपण थोडं पुढे जाऊ. नाशिकचा सत्याग्रह आपण केला. नाशिकचा सत्याग्रह आंबेडकरी आंदोलनामध्ये जर सत्याग्रह म्हणाल तर नाशिकचा सत्याग्रह एक महत्वाचा सत्याग्रह. तो कशा करता होता? नाशिकचा सत्याग्रह जो आपला होता तो सत्याग्रह आम्ही सुद्धा, तुम्ही आम्हाला हिंदू मानता तर तुमचा देव तो आमचा देव आहे आणि त्या देवाचं दर्शन घेण्याचा हक्क आमचाही आहे. म्हणजे हा आपला संघर्ष सुद्धा मानवाधिकाराकरता होता. त्याच्यानंतर आपलं एक मोठं आंदोलन जे झालं ते म्हणजे आपण धर्मांतराची घोषणा केली. येवले मुक्कामी धर्मांतराची घोषणा झाली आणि मग तिथून एक आंदोलन सुरू झालं की ज्याच्यामध्ये आम्ही ज्या व्यवस्थेमध्ये राहत आहोत त्याच्यामध्ये आम्हाला स्थान नाही आहे. त्यामुळं आमचं स्थान कुठं आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याचा सर्वोच्च बिंदू हा आपल्या धम्मदीक्षेमध्ये 14 ऑक्टोबर 1956 मध्ये आढळतो. आता ही एक विचारधारा आहे बघा. आता तुम्ही याच्यात विचार करा की महाडचा सत्याग्रह, नाशिकचा सत्याग्रह आणि धम्मचक्र प्रवर्तन या ज्या प्रमुख घटना आहेत याच्यामध्ये राजकारण कुठे आहे? तुम्ही जर विचार कराल तुमच्या प्रत्येकाच्या मनात जेव्हा प्रश्न येतो निवडणुकांमध्ये किंवा या निवडणुकांमध्ये आमचं स्थान कुठे आहे त्यावेळेस तुम्ही हाही विचार केला पाहिजे की मुख्यत्वे जे बाबासाहेबांची जी आंदोलनं झाली ती कशा करता झाली? ती एक राजकीय पक्ष, आम्ही राजकीय पक्ष म्हणून सत्तेवर यावी ही जरी अनेकदा बाबासाहेबांनी बोलून दाखवलं तरी हे मुख्य जी तुमची आंदोलनं आहेत ती कशा करताय? चला आपण गोलमेज परिषदेचं उदाहरण घेऊ. गोलमेज परिषदेमध्ये ही राजकीय हक्काची लढाई होती भारतीयांच्या. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी काय मांडलं? त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जी केस झाली यांचे जे अनपेक्षित निकाल आले ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. पण प्रश्न जो उपस्थित करण्यात आला की या निवडणुकांमध्ये आमचं स्थान काय, म्हणजे आमचं आंबेडकरी जनतेचं, आंबेडकरी पक्षांचं, आंबेडकरी लोकांचं स्थान काय आहे हा मुद्दा वारंवार उपस्थित झाला. आंबेडकरी पक्षांना मतं मिळाली नाही, आंबेडकरी पक्षांच्या जागा आल्या नाहीत, आंबेडकरी पक्ष कुठंच दिसला नाही, कोणी त्याची दखल घेतली नाही. तर आम्हाला वारंवार जे आमच्या मित्रांनी जे फोन केले त्यांचं एकच म्हणणं होतं की बाई या सर्व निवडणुकांमध्ये आंबेडकरी जनतेचं, आंबेडकरी पक्षांचं, आंबेडकरी लोकांचं स्थान काय? आणि अनेक लोकांनी दुःख व्यक्त केलं की बाई या निवडणुकांमध्ये आमचं काही स्थान नाही दिसत. आमची माणसं, आंबेडकरी जी म्हणजे पक्षांची माणसं आहेत ती निवडून आली नाही, ते निवडून नको. पण आंबेडकरी पक्षांनाही असं भरभरून असं मतदान नाही झालं आणि त्यामुळे हे जे दुर्बीकरण झालं, हे पोलरायझेशन झालं, याच्यामुळं अनेक लोकांना म्हणजे खंत वाटली की बा आम्ही कुठं आहोत. आणि प्रश्न हाच उपस्थित झाला की बा या महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठं आहोत? हा राजकीय पक्ष, हा राजकीय प्रश्न आहे. आम्ही याला दोन दृष्टिकोनातून पाहत आहे.
आता आपण याला एक दृष्टिकोन, जो सामाजिक दृष्टिकोन आहे, या दृष्टिकोनातून आपण पाहू. तो दृष्टिकोन असा की पहिल्यांदा हे तुम्ही थोडंसं भूतकाळात जा आणि आंबेडकरी जे आंदोलन आहेत त्याचा विचार करा. आपलं सगळ्यात प्रसिद्ध जे आंदोलन आहे आंबेडकरी जनतेचं पहिलं जे आंदोलन आहे ते आहे महाडचा सत्याग्रह. महाडचा सत्याग्रह हे आपलं पहिलं आंदोलन आहे. आणि हे आंदोलन कशाकरता होता? महाडच्या सत्याग्रहाचं पहिलं जे आपलं प्रमुख आंदोलन आहे ते कशाबद्दल होतं? तर ते आपल्या मूलभूत हक्कांबद्दल होतं, आपल्या पाण्याच्या हक्काबद्दल होतं. आज आपली जी चर्चा आहे ती एका मुद्द्यावर अशी आहे की आपण या निवडणुकीमध्ये पथ्य पाळलं, आपण पक्षीय दृष्टिकोन नाही घेतला. त्यामुळं आपल्या या उत्कृष्ट मैत्री संघामध्ये असं खूप तणावाचं वातावरण निर्माण नाही झालं आणि सगळ्यांनी पथ्य पाळलं किंवा राजकारण जे आहे ते तर आपल्या जीवनाचा म्हणजे महत्त्वपूर्ण भाग आहे, पण त्याच्याकरता खूप तणाव निर्माण करणं, खूप एकामेकाला असं अशा प्रकारे काही बोलण्याची भावना उत्तेजित होतील ते आपण टाळलं. निवडणुका संपलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये याचं जेव्हा आता विश्लेषण सुरू आहे त्यावेळेस धक्कादायक निकाल आहे. निकाल धक्कादायक आहे आणि अनेकांना धक्के बसले आणि त्यांनी प्रत्येकाने आपापल्या परीने त्याचं विश्लेषण सुरू केलं. महाविकास आघाडीला एवढं अपयश का मिळालं? काँग्रेसला एवढा कमी जागा का मिळाल्या? अनेक चर्चा आहेत. विश्लेषक म्हणतात लाडक्या बहीण योजनेमुळं हे असं घडलं. काही लोक म्हणतात किंवा जो नॅरेटिव्ह होता संविधान बचाव तो नॅरेटिव्ह यावेळेस नाही चालला. अनेक विश्लेषण सांगितली जातात आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपले चांगले मित्र इथं आहेत, विश्लेषक आहेत, त्यांचा हे विश्लेषण ते करू शकतात. मूळ मुद्दा काय आहे की या सगळ्या विश्लेषणामध्ये एक मुद्दा आम्हाला वारंवार जाणवला. आमच्या अनेक मित्रांनी त्याचा विचार म्हणजे हे केला, प्रश्न केला किंवा या निवडणुकांमध्ये आमचं स्थान काय? निकाल आले, दोन्ही आघाडी आणि युति. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.